नमस्कार. आज आपण राज्यघटनेची निर्मिती ह्या व्हिडिओचा दुसरा भाग बघणार आहोत. तर याच्यामध्ये आपण मसुदा समितीचे अध्यक्ष, घटनेची स्वीकृती व अधिकृती आणि घटनेचा आधार ह्या तीन गोष्टी, अशा तीन गटामध्ये मी या व्हिडिओला सेग्रिगेट केलं आहे. तर बघूया मसुदा समितीचे अध्यक्ष. तर पहिले आहे एकूण मसुदा समितीमध्ये मी सांगून देतो तुम्हाला की एकूण सदस्य 7 होते. अध्यक्षाला पकडून एकूण 7 सदस्य मसुदा समितीचे होते. त्यात पहिले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे होते मसुदा समितीचे अध्यक्ष. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891, मृत्यू 6 डिसेंबर 1956. तर प्रख्यात कायदे तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि दलितांचे प्रभावी नेते. देशाचे पहिले कायदेमंत्री. 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि सन 1946मध्ये बंगाल विधान परिषदेचे डॉक्टर आंबेडकर यांना घटना समितीवरून निवडून दिले. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. ते प्रख्यात कायदेतज्ञ होते आणि देशाचे पहिले हे कायदेमंत्रीसुद्धा होते. आणि सन 1946मध्ये बंगाल विधान परिषदेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घटना समितीवर निवडून दिले. तर त्यांच्याबद्दल आपण बघूया की जेव्हा स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी झालेल्या बंगालच्या फाळणीमुळे त्यांचे जेव्हा घटना समितीचे सदस्य संपुष्टात आले होते, परंतु घटना निर्मितीसाठी त्यांचे सहकार्य अनिवार्य होते. त्यामुळे त्यांना जुलै 1927मध्ये मुंबई विधिमंडळातील बॅरिस्टर मुकुंद रामराव जयकर यांनी घटना समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्या जागेवर काँग्रेस पक्षाने डॉक्टर बाबासाहेबांना घटना समितीवर निवडून दिले होते. तर दुसरे आहे एन गोपालस्वामी अय्यगार. त्यांचा जन्म आहे 31 मार्च 1882, मृत्यू 10 फेब्रुवारी 1953. यांची कार्य बघूया आपण. तर नागरी सेवेत निवड व त्या अंतर्गत 30 वर्षे विविध पदावर कार्यरत होते. हिंदी भाषेस राष्ट्रभाषा म्हणून घोषित करण्यासंबंधीच्या प्रस्तावाचे अहिंदी भाषिक प्रस्तावक, म्हणजेच की हिंदी भाषा जी आहे ती राष्ट्रभाषा म्हणून घोषणा करावी, यासाठी त्यांनी जे प्रस्ताव केला तो अहिंदी म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये प्रस्ताव, म्हणजे त्यांच्या नावावरून समजू येते की ते दक्षिण भारतातले असेल. तर दक्षिण भारतामध्ये तमिळ, तेलुगू या भाषेचा वापर होतो. तर त्या भाषेमध्ये प्रस्ताव मांडला की हिंदी भाषेचा राष्ट्रभाषा म्हणून घोषित करावे. तर अय्यगार स्पृ समिती अहवालाचे ते सहलेखक होते. स्वातंत्र्योत्तर काळात रेल्वे व दळणवळण मंत्रीचे पद त्यांनी भूषवले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मृत्यूनंतर त्यांनी पटेलांच्या संस्थानांच्या एकीकरणाचे कार्य त्यांनी पूर्ण केले. सरदार पटेल यांनी संस्थानांना एकत्र केले. उरलेले कार्य त्यांनी एन गोपालस्वामी अय्यगार यांनी पूर्ण केले. तर त्यानंतर काही काळ त्यांना संरक्षण मंत्रीपद भूषवले. डिफेन्स मिनिस्टरचे पद पण त्यांनी भूषवले होते. तिसरा आहेत अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. त्यांचा जन्म 14 मे 1883, मृत्यू 3 ऑक्टोबर 1953. तर सन 1929 ते 1944 या काळात त्यांनी मद्रास प्रांताचे ॲडव्होकेट जनरल हे पद भूषविले. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर आणि घटना समितीचे अन्य सदस्य पट्टाभी सीतारामय्या यांनी अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांच्याबाबत काढलेले गौरवोद्गार त्यांचे मसुदा समितीतील योगदान स्पष्ट करतात. तर डॉक्टर आंबेडकर यांनी आणि घटना समितीतील एक सदस्य पट्टाभी सीतारामय्या या 2 सदस्यांनी अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांच्याबद्दलचे गौरवोद्गार काढले. ते त्यांचे योगदान त्या मसुदा समितीमध्ये स्पष्ट करते. ते कोणते त्यांनी आंबेडकर आणि सीतारामय्या यांनी काढले ते आपण बघूया. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आय वॉज मोर दॅन सरप्राइज्ड when the drafting committee elected me to be its chairman. There were in the drafting committee men bigger, better and more competent than myself, such as my friend Sir Alladi Krishnaswamy Iyer. आणि सीतारामय्या पण डॉक्टर पट्टाभी सीतारामय्या म्हणतात then there was a Sir Alladi with his oceanic depth of learning and a whole knowledge of the constitutional law of the world on his fingertips. He has made great contribution towards the drawing up of this constitution. He only has to perfect it all by writing a commentary upon it. तर आपण मराठीमध्ये बघायला की डॉक्टर आंबेडकर म्हणतात की जेव्हा मसुदा समितीने माझी अध्यक्षपदी निवड केली होती तेव्हा मला आश्चर्य वाटले.
की मसुदा समितीमध्ये माझे मित्र सर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांच्यासारख्या माझ्यापेक्षा मोठे, चांगले आणि अधिक सक्षम पुरुष या समितीमध्ये आहेत. आणि पट्टाभी सीतारामय्या म्हणतात की त्यांचा अभ्यास सागरी खोलीसह आणि जगाच्या घटनात्मक कायद्यांचे संपूर्ण ज्ञान बोटांच्या टोकावर होते, ऑन हिज फिंगर टिप्स. ही हॅज मेड ग्रेट कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स द ड्रॉइंग अप ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन. म्हणजेच की या संविधानाच्या निर्मितीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. त्याला फक्त त्यावर भाष्य लिहून हे सर्व परिपूर्ण करायचे आहे. म्हणजेच त्यांना ही ओनली हॅज टू परफेक्ट इट ऑल बाय रायटिंग कमेंटरी अपॉन इट. म्हणजे त्यांना फक्त भाष्य करून ते पूर्णपणे करायचे आहे. तर हे कोणाबद्दल आहे तर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांच्याबद्दल. म्हणजे यांनी जे गौरवोद्गार काढले त्यांच्या गौरवोद्गारावरून समजू येते की त्यांचं किती मोठं योगदान या समितीमध्ये होतं, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन लिहिण्यामध्ये किंवा ड्राफ्टिंग करण्यामध्ये होतं. तर चौथे पाहू आपण के.एम. मुन्शी. यांचा जन्म 30 डिसेंबर 1887 आणि मृत्यू 8 फेब्रुवारी 1971. स्वतंत्र लढ्यात सहभागी राजकीय नेते आणि कायदेतज्ञ, शिक्षणतज्ञ. गुजराती, इंग्रजी आणि हिंदी प्रसिद्ध साहित्यकार होते. मुंबईचे गृहमंत्रीपद व उत्तर प्रदेशाचे राज्यपालपद भूषवले. तसेच केंद्रीय अन्नमंत्रीपद त्यांनी भूषवले. मुंबई येथे भारतीय विद्याभवनची त्यांनी स्थापना केली आणि घटना निर्मितीसाठी नेमण्यात आलेल्या समित्यापैकी सर्वाधिक 11 समित्याचे सदस्यत्व त्यांना देण्यात आले. तर 11 समितीचे सदस्यत्व त्यांना देण्यात आले. म्हणजेच की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की एकूण 15 समिती होत्या, तर त्यातील 11 समित्यापैकी त्यांना 11 समित्यांचे सदस्यत्व देण्यात आले होते. अनेक अडथळ्यांचा सामना करत हिंदी व देवनागरी लिपी यांना राज्यभाषेचे स्थान मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण काम म्हणजे त्यांनी भूमिका त्यांनी पार पाडली. तर आपण बघूया 5वे सईद मोहम्मद सादुल्ला. तर जन्म त्यांचा 21 मे 1895 आणि मृत्यू 8 जानेवारी 1955. एप्रिल 1937 ते सप्टेंबर 38 दरम्यान आसामचे पहिले मुख्यमंत्री पद त्यांनी म्हणून कार्यरत होते. त्यानंतर सन 38मध्ये आणि 42 ते 45 दरम्यान मुस्लिम लीग मंत्रिमंडळाचे नेतृत्व त्यांनी केले. सन 1947मध्ये आसाम विधानसभेने त्यांना घटना समितीवर निवडून दिले. त्यानंतर त्यांना मसुदा समितीवर निवड करण्यात आली होती. मसुदा समिती सदस्यत्व प्राप्त करणारे ईशान्य भारतातील ते एकमेव सदस्य होते. कोण तर सईद मोहम्मद सादुल्ला हे ईशान्य भारतातील सदस्यत्व मिळवणारे एकमेव सदस्य ते होते. ते ऑल इंडिया मुस्लिम लीगशी संबंधित होते. काँग्रेस व मुस्लिम लीग दरम्यान झालेल्या लखनौ करारात 1916 रोजी तो लखनौ करार झाला होता. त्यांनी त्यांच्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि स्वतंत्र पाकिस्तानाच्या मागणीस त्यांचे अनुमोदन होते. तसेच आसामचे पाकिस्तानात विलिनीकरण व्हावे असे त्यांचे मत होते, परंतु त्यांनी फाळणीनंतर स्थलांतर केले नाही. हे होते सईद मोहम्मद सादुल्ला. 6वे बघूया एन माधवराव. त्यांचा जन्म आहे 8 जून 1887 आणि मृत्यू 28 ऑगस्ट 1942. सन 1941 ते 1945 दरम्यान त्यांनी म्हैसूर संस्थानांचे दिवाण म्हणून कार्य केले. सन 1943मध्ये त्यांना कॅम्पेनियन ऑफ द इंडियन एम्पायर हा किताब प्रदान करण्यात आला होता. सन 1927मध्ये त्यांनी त्या किताबाचा त्याग पण करून टाकला. तर म्हैसूरच्या महाराजांनी त्यांना राजमंत्र प्रवीण आणि प्रधान शिरोमणी हे किताब प्रदान केले. 7वे आहे टी कृष्णमाचारी. जन्म 1899 आणि मृत्यू 1974. तर सुरुवातीस मद्रास विधानसभेवर अपक्ष म्हणून निवड, त्यानंतर ते काँग्रेसमध्ये प्रवेश त्यांनी मिळवला. मग सन 1946मध्ये घटना समितीवर त्यांची निवड झाली. सन 1956 ते 58 आणि 64 ते 66 या काळात केंद्रीय अर्थमंत्रीपद त्यांनी भूषवले. 1956मध्ये नवी दिल्ली येथे स्थापित नॅशनल काउन्सिल ऑफ अलाइड इकॉनॉमिक्स रिसर्च या संस्थेच्या पहिल्या नियामक मंडळाचे संस्थापक ते होते. एकूण 7 सदस्य मसुदा समितीमध्ये होते, अध्यक्ष पकडून. तर एक अतिआवश्यक असं आहे की यामध्ये सुरुवातीस जे पहिले 2 सदस्य आहे, म्हणजे सुरुवातीस जी सदस्यत्व म्हणून समिती निर्माण झाली होती मसुदा समिती, त्यामध्ये 7 सदस्य होते अध्यक्षाला पकडून. त्यामध्ये 2 सदस्य असे होते, एक सदस्य मरण पावले आणि एक सदस्य राजीनामा देऊन
गेले तर त्याच्या जागेवर कोण आले तर ते आपण बघूया की मोस्ट इम्पॉर्टंट की BL मित्तल यांनी प्रकृती अवस्थेच्या कारणावरून राजीनामा दिला होता आणि त्याच्या जागेवर कोण आले तर N माधवराव यांची निवड करण्यात आली होती. आणि DP खेतान यांच्या निधनामुळे DP खेतान हे मरण पावले होते. त्यांच्या जागेवर TT कृष्णमाचारी यांची निवड करण्यात आली होती आणि हे लक्षात असणे आवश्यक आहे. तर BL मित्तल आणि DP खेतान या दोघांच्या जागी मग N माधवराव आणि TT कृष्णमाचारी यांची निवड करण्यात आली होती. तर BL मित्तल यांनी राजीनामा दिला प्रकृती अस्वस्थाच्या कारणावरून आणि DP खेतान हे यांचे निधन झाले होते. तर घटनेची स्वीकृती व अधिकृती. घटना समितीने तयार केलेला मसुदा फेब्रुवारी 1948 प्रकाशित करण्यात आला. त्यावर दुरुस्ती सुचवण्यासाठी 8 महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. तर एकूण 7,653 दुरुस्त्या सुचवण्यात आल्या होत्या आणि त्यापैकी 2,473 दुरुस्तीवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला होता. 4 नोव्हेंबर 1948 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेचा अंतिम मसुदा घटना समितीसमोर प्रस्तुत केला. त्यानंतर त्यावर संक्षिप्त चर्चा करण्यात आली. या चर्चेस घटनेचे प्रथम वाचन म्हणून संबोधण्यात येते. तर 4 नोव्हेंबर 1948 घटनेचे प्रथम वाचन करण्यात आले होते. त्या प्रथम वाचनामध्ये तर त्यांनी अंतिम मसुदा घटना समितीवर प्रस्तुत केला होता आणि त्यावर चर्चा करण्यात आली होती. तर या चर्चेला पहिली चर्चा म्हणतात. नंतर 15 नोव्हेंबर 1948 रोजी घटनेच्या दुसऱ्या वाचनास सुरुवात झाली. म्हणजे दुसरी वाचना कधी सुरू झाली? 15 नोव्हेंबर 1948. यावेळी प्रत्येक क्रमावर सविस्तर चर्चा झाली. ही चर्चा 17 ऑक्टोबर 1949 रोजी समाप्त झाली. म्हणजे जवळजवळ एक वर्ष त्यांना लागला दुसरी वाचनास. त्यांना 1 वर्षाचा कालावधी त्यांना लागला. आणि 14 नोव्हेंबर 1949 रोजी घटनेच्या तिसऱ्या वाचनास सुरुवात झाली. हे सत्र 26 नोव्हेंबर 1949 रोजी संपले आणि त्यानंतर घटना स्वीकृत झाली. अधिकृती न झाली, त्या दिवशी स्वीकृत झाली 26 नोव्हेंबर 1950 रोजी असे घोषित करण्यात आले. त्यावर घटना समितीच्या अध्यक्षांनी व इतर सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. अशा प्रकारे 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने घटनेच्या मसुद्याला अंतिम मान्यता दिली आणि त्यामुळे हा दिवस विधी दिन म्हणून मानला जातो. तर घटनेच्या कलम 394 अनुसार घटनेतील कलम 5, 6, 7, 8, 9, 60, 324, 366, 367, 379, 380, 388, 391, 392 व 393 मधील तरतुदी तत्काळ म्हणजेच 26 नोव्हेंबर 1949 रोजी अंमलात आल्या. म्हणजे पूर्णतः घटना अंमलात नाही आली. त्यातील काही घटनेतील कलम तत्काळमध्ये लावण्यात आल्या होत्या आणि 26 जानेवारी 1949 रोजी घटना म्हणजे भारताची राज्यघटना म्हणजे भारताचे संविधान संपूर्ण अंमलात आली. म्हणजे सगळे कलम ज्या भारतीय संविधानमध्ये आहे त्या संपूर्ण त्या दिवशी लागू करण्यात आली. तर हे होती घटनेची स्वीकृती कधी झाली तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी झाली आणि मग त्याची अधिकृती म्हणजे पूर्ण लागू कधी झाले तर 26 जानेवारी 1950 रोजी. 26 नोव्हेंबरला फक्त काही घटनेतील कलम अंमलात आणल्या होत्या आणि 1950 रोजी संपूर्ण संविधान अंमलात आले. आता घटनेचा आधार म्हणजेच की आपल्या घटना बनवताना ज्या देशातील काही तरतुदी ज्या आहे स्वीकृत तरतुदी त्या कोणत्या देशातील राज्यघटनेतून घेण्यात आल्या तर ब्रिटनमधून संसदीय व्यवस्था, कायद्याचे राज्य, कायदे निर्मिती प्रक्रियेने द्विगृही संसद हे ब्रिटनच्या राज्यघटनेतून काही तरतुदी आपल्या भारतीय संविधानामध्ये स्वीकृत करण्यात आल्या. अमेरिकेतील न्यायमंडळाचे स्वतंत्र न्यायिक पुनर्विलोकन आणि उपराष्ट्रपतीपद ह्या तरतुदी भारतीय संविधानामध्ये घेण्यात आल्या. आणि कॅनडामधील संघराज्य व्यवस्था शेषाधिकार केंद्राकडे, आयर्लंडमधून मार्गदर्शक तत्त्वे, राष्ट्रपतींची निवड, वायमार प्रजासत्ताक म्हणजेच जर्मनीला पहिले वायमार प्रजासत्ताक म्हणायचे. तर आणीबाणीविषयक तरतुदी ह्या जर्मनीमधून घेण्यात आल्या, जर्मनीच्या राज्यघटनेतून. तर ऑस्ट्रेलियामधून समवर्ती सूची, दक्षिण आफ्रिका म्हणजेच घटना दुरुस्तीची प्रक्रिया हे दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेतून स्वीकृत करण्यात आली. आणि फ्रान्समधून प्रजासत्ताक व्यवस्था आणि सोव्हिएत संघ म्हणजे तत्कालीन जे आता त्याचं विघटन झाले 2 भाग सोव्हिएत संघाचे, त्यातून मूलभूत कर्तव्ये ही तरतूद स्वीकृत करण्यात आली.
हा होता घटनेचा आधार. त्यानंतर हे लक्षात ठेवा की घटना तयार करण्यासाठी लागलेला वेळ होता 2 वर्षे 11 महिने 18 दिवस. त्यातील एकूण बैठका 11 झाल्या. समितीचे प्रत्यक्ष कामकाज 165 दिवसाचे होते. मसुद्यावर चर्चा 114 दिवस झाले. प्रत्यक्ष कामकाज पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 53,000ची होती आणि घटना निर्मितीसाठी एकूण खर्च 63,96,729 रुपयांचा खर्च घटना समिती निर्मितीसाठी करण्यात आला होता. तर हे बघा, 26 नोव्हेंबर ज्या दिवशी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या, हे सरदार पटेल आणि जवाहरलाल नेहरू यांनी स्वाक्षऱ्या केल्या राज्यघटनेवर 26 नोव्हेंबर 1950 रोजी. हे तेथील फोटोज. तर ही होती राज्यघटनेची निर्मिती. पार्ट 1मध्ये आपण घटना समितीतील स्वातंत्र्याचा कायदा व घटना समिती बघितली होती. काही प्रमुख समित्या बघितल्या होत्या आणि महत्त्वाच्या नोंदी बघितल्या होत्या. तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर मी त्याची लिंक टाकून देईल, ते बघून घ्या आणि मग हा पार्ट 2 बघणे गरजेचे राहील, म्हणजे आवश्यक ठरेल. धन्यवाद.